नमस्कार मित्रांनो, व्लॉग C3Vमध्ये आपलं स्वागत आहे। काही दिवसापूर्वी आपण आपल्या चॅनलवर एस टी महामंडळाचा आवडेल तिथे प्रवास या योजनेबद्दलची माहिती दिलेली होती आणि त्याचवेळी आपणही देखील 4 दिवसाचा पास काढलेला होता। आपला जो पास होता तो 15 नोव्हेंबरपासून ते 18 नोव्हेंबरपर्यंतसाठी व्हॅलिड होता। एकंदरीत या 4 दिवसामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये 6 ठिकाणी जाऊन आलेलो आहोत आणि त्यापैकी जे ठिकाण आहे ते सर्वात प्रथम आपण परेलवरून जो प्रवास चालू केलेला होता रात्री 12 वाजता 15 तारखेला, तर आपला जो पहिला प्रवास होता तो कोल्हापूरसाठी होता। कोल्हापूरला आपण आदमापूरला जाऊन बाळूमामांचं मंदिर आणि बाळूमामांच्या समाधीचं दर्शन घेतलेलं आहे। तिथूनच आपण संध्याकाळी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतलेलं आहे आणि तिकडनं निघाल्यानंतर आपण जो दुसऱ्या दिवशी म्हणजे डे 2ला आपण अक्कलकोटला गेलेलो होतो सोलापूरमध्ये आणि तिथे आपण स्वामींचं वटवृक्षाचं दर्शन, बाळप्पा महाराजांनी स्वामींसाठी बांधलेलं मठ आणि स्वामींचं समाधी म्हणजे सोळप्पा महाराजांचं घर इकडे जाऊन दर्शन घेतलेलं आहे। अक्कलकोटवरनं निघाल्यानंतर आपण त्याच दिवशी आपण पुण्याला निघालेलो होतो। पुण्याला आपण शंकर महाराजांचं मंदिर आणि शंकर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलेलं आहे। डे 3ला आपण पुण्यावरून शेगावला आलेलो होतो। शेगावला आपण गजानन महाराजांचं मंदिर आणि गजानन महाराजांच्या समाधींचं माऊलीचं दर्शन घेतलेलं आहे आणि डे 4ला आपण शेगाववरनं निघून आपण साईनगर शिर्डीला आलेलो होतो आणि तिथे आपण साईबाबांचं दर्शन आणि साईबाबांच्या समाधींचं दर्शन घेतलेलं आहे। तर एकंदरीत हा जो 6 दिवसाचा 6 ठिकाणांचा जो आपला प्रवास आहे तो आपण व्हिडिओमध्ये बनवलेला आहे आणि आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। त्याचे लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटतील, तुम्ही ते सगळे व्हिडिओज पाहू शकता। आणि जर कोणाला असं जर प्रवास करायचा असेल 4 दिवसाचा किंवा 7 दिवसाचा तर त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा। नक्कीच मी त्यांची जेवढी होईल तेवढी मी इन्फॉर्मेशन देऊन मी त्यांची मदत करीन। आणि जेवढे पण आपले प्रवास मालिकेचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही नक्कीच सगळ्यांनी पहा, व्ह्यूज करा, लाईक्स करा आणि कोणी जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। चला भेटूया पुन्हा आपण आपल्या पुढल्या व्हिडिओ।